शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण आताचे दृश्य पाहतोय की पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। एका रांगोळीच्या कारणावरून हा लाठीचार्ज केल्याचं कळतंय। महिलांची सुद्धा धरपकड झालेली आहे। तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतंय पोलिसांनीही आणि दोनही विचारधारेचे गटाचे जे काही माणसं आहेत या सगळ्यांनी आत्ता ही परिस्थिती अत्यंत सामंजस्याने हाताळण्याची गरज आहे। कारण आता आपल्या समोरची सगळ्यात मोठी बाजू काय असणार आहे तर ती राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचवणे। अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी लोकांना पुराचा फटका बसलेला आहे। त्यामुळे अशा आसमानी संकटाच्या वेळेला आपले सगळे जाती धर्म विचार भेद विसरून आता आपण या संकटाला एकोप्याने सामोरे कसे जाणार आहोत यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे। माझी अपेक्षा असेल की अगदी त्याही ठिकाणच्या सगळ्या समंजस संवेदनशील लोकांनीही आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही परिस्थिती अत्यंत सामंजस्याने हाताळणं आणि जास्तीत जास्त कसं आपल्याला सलोखा लवकर प्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्न करणं। कारण आता भांडणे आंदोलन करणे मोर्चे काढणे या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा पूरग्रस्तांच्या साठी आपण काय काय करू शकतो यावर फोकस करणं जास्त गरजेचं आहे। नक्की सुषमाताई, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की या ठिकाणी महिलांची सुद्धा धरपकड झालेली आहे, मात्र या ठिकाणी कोणतीही आंदोलनाची परवानगी घेतली गेली नव्हती। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तेच दोन्ही बाजूंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही लोकांच्या लोकभावना यांचा विचार करून सामोपचाराने हे प्रकरण कसं हाताळता येईल पाहिलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा प्रशासकीय कामावर ताण वाढणार नाही। कारण दुसरी महत्त्वाची कामं सुद्धा खूप सारी करायची आहेत। अशा वेळेला कुठलंही राजकारण कुठल्याही कसल्याही बाबींना दुजोरा समर्थन चिथावणी न देता फक्त आणि फक्त लवकरात लवकर आपण सामाजिक सलोखा कसा प्रस्थापित करू शकू आणि आलेल्या संकटाला सामोरे कसे जाऊ शकू याकडे फक्त लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अत्यंत संतुलित प्रतिक्रिया दिलेली आहे आपण। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।